रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. आपल्या या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हिंदू धर्मातल्या एका अत्यंत पवित्र आणि शुभ सणाची कथा. तो सण म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस भारतीय संस्कृतीत एक विशेष स्थान बाळगतो. या सणाला अक्षय म्हणतात कारण या दिवशी केलेलं दान, केलेलं पुण्य, केलेलं जप तप हे सगळं कधीही नष्ट होत नाही. अक्षय म्हणजे शाश्वत, अविनाशी, सदैव टिकणारं. आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचा अर्थ, 3.5 मुहूर्तांतील त्याचे स्थान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सणाशी निगडीत अत्यंत विस्तृत पौराणिक कथा. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे. कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा. अक्षय हा संस्कृत शब्द आहे. अ म्हणजे नाही आणि क्षय म्हणजे नाश. म्हणजेच अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही ते. आणि तृतीया म्हणजे तिसरी तिथी. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची म्हणजेच उजव्या बाजूच्या तिसरी तिथी म्हणजे अक्षय तृतीया. हिंदू पंचांगात वर्षभरात काही मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. त्यांना 3.5 मुहूर्त म्हणतात. हे मुहूर्त आहेत गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दीपावली पाडवा हा अर्धा मुहूर्त. या 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक संपूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी पंचांग पाहायची गरज नाही. या दिवशी कोणतेही मांगलिक कार्य, विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, नवीन वाहन सर्व काही अगदी निर्भयपणे करता येते. हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य मेष राशीत उच्च असतो आणि चंद्र वृषभ राशीत उच्च असतो. दोन्ही महत्त्वाचे ग्रह एकाच दिवशी उच्च असणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. यामुळे या दिवसाची ऊर्जा विशेष असते. या विशेष ऊर्जेत केलेले पुण्यकार्य अनेक पटींनी फलदायी ठरते असे शास्त्र सांगते. अनेक युगांपूर्वी महर्षी वेदव्यास यांच्या मनात एक महाकाव्य रचण्याची इच्छा होती. धर्म, न्याय, प्रेम, युद्ध आणि जीवनाचे सारे सत्य एका काव्यात मांडायचे होते. पण हे काव्य इतकी विशाल होते की लिहून काढणे एकट्याने शक्य नव्हते. व्यासांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले, व्यासा, साक्षात श्री गणेश बाप्पांची आराधना कर. बाप्पाच तुझा लेखनिक होण्यास योग्य आहेत. व्यासांनी मनोभावे गणपती बाप्पांची स्तुती केली. बाप्पा प्रसन्न झाले आणि लिहायला तयार झाले. पण एका अटीवर. बाप्पा म्हणाले, मी एकदा लेखणी उचलली की थांबणार नाही. तुझी वाणी एक क्षणही थांबता कामा नये. व्यासांनीही एक प्रतिअट घातली. मान्य आहे बाप्पा, पण प्रत्येक श्लोकाचा अर्थ पूर्णपणे समजून घेतल्यावरच लिहा. गणपती बाप्पांनी मंद हसत मान्य केले. आणि मग आली ती पवित्र वेळ, अक्षय तृतीयेचा सुवर्ण दिन. सूर्य आणि चंद्र दोन्ही उच्च स्थानी होते. दिशा प्रसन्न होत्या. वातावरण शुद्ध होते. त्या शुभ मुहूर्तावर व्यासांनी वाणी उघडली आणि गणपती बाप्पांनी लेखणी उचलली. व्यास बोलत राहिले, बाप्पा लिहित राहिले. व्यास जेव्हा थकत तेव्हा ते जाणून बुजून एखादा अवघड आणि गूढ श्लोक रचत. बाप्पा तो श्लोक मनाशी समजून घेताना थोडा वेळ लागे आणि त्याच वेळात व्यास पुढचे श्लोक मनात तयार करत. अशा प्रकारे बुद्धीची देवता गणपती बाप्पा आणि महर्षी वेदव्यास एकत्र बसले आणि 1,00,000 श्लोकांचे महाभारत महाकाव्य जगाला लाभले. म्हणूनच अक्षय तृतीया हा दिवस ज्ञान, विद्या आणि नव्या शुभ सुरुवातींचा दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या पावन दिवशी भगवान विष्णूंचे 6वे अवतार परशुराम यांचा जन्म झाला. हा जन्म अत्यंत विशेष होता. त्यांचे वडील होते महर्षी जमदग्नी आणि आई होती देवी रेणुका. जमदग्नी ऋषी हे एक तेजस्वी ऋषी होते. ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही त्यांच्यात होते. परशुरामांचे मूळ नाव होते राम. ते जमदग्नींचे 5वे पुत्र होते. पण लहानपणापासूनच त्यांच्यात एक विलक्षण तेज होते. शिवभगवानांची ते कठोर उपासना करत.
त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवाने त्यांना परशु म्हणजे दिव्य कुऱ्हाड दिली. तेव्हापासून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले. परशुरामांनी शिवभगवानांकडून शस्त्रविद्या शिकली. ते ब्राह्मण कुळात जन्मले, पण त्यांनी क्षत्रियांची शस्त्रविद्या आत्मसात केली. तीव्र तप, अखंड साधना आणि दृढ संकल्प या 3 गोष्टींनी ते एक महान योद्धा बनले. त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र, वैष्णवास्त्र, रामास्त्र असे अनेक दिव्यास्त्र होते. एकदा हैहय वंशाचे महापराक्रमी राजा कार्तवीर्य अर्जुन, ज्यांना सहस्त्रार्जुन किंवा कार्तवीर्य असेही म्हणतात, आपल्या विशाल सैन्यासह शिकारीला निघाले होते. शिकार करता करता ते महर्षी जमदग्नींच्या आश्रमाजवळ पोहोचले. महर्षी जमदग्नींकडे एक अत्यंत दिव्य आणि पवित्र गाय होती, कामधेनू. ही गाय म्हणजे साक्षात इच्छापूर्ती करणारी, जे मागाल ते देणारी. या कामधेनूच्या सहाय्याने जमदग्नी ऋषींनी सहस्त्रार्जुनाच्या सर्व सैन्याला, हजारो लोकांना अत्यंत उत्तम भोजन, वस्त्र आणि निवास दिले. राजा आणि त्याचे सैनिक थक्क झाले. पण हे पाहून सहस्त्रार्जुनाच्या मनात लोभ जागृत झाला. तो मनात विचार करू लागला, हा ऋषी इतका साधा, पण त्याच्याकडे इतकी शक्तिशाली गाय आहे. ही गाय माझ्याकडे असायला हवी. राजाकडे अशी गाय असणे अधिक योग्य आहे. परत जाताना त्याने बळजबरीने ती कामधेनू गाय आपल्यासोबत नेली. जेव्हा परशुराम आश्रमात परतले आणि त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी लगेच सहस्त्रार्जुनाचा पाठलाग केला. दोघांत भयंकर युद्ध झाले. सहस्त्रार्जुन हा महापराक्रमी होता. त्याला 1000 हात होते असे पुराणात सांगितले जाते. पण परशुरामांच्या दिव्य परशुसमोर त्याचा टिकाव लागला नाही. परशुरामांनी त्याचे सर्व हात छाटले आणि त्याचा वध केला. कामधेनू परत आणली. या घटनेनंतर काही दिवसांनी एक अत्यंत दुःखद प्रसंग घडला. एकदा देवी रेणुका, परशुरामांच्या आई, तीर्थाला गेल्या होत्या. तिथे त्यांनी एका राजाला पाहिले. त्याचे रूप पाहून त्यांच्या मनात क्षणभर विचार आला. महर्षी जमदग्नींना या त्यांच्या तपोबलाने हे समजले. जेव्हा रेणुका घरी परतल्या, तेव्हा जमदग्नींनी आपल्या मुलांना आज्ञा केली, रेणुकेचे शीर कापा. पहिले 4 पुत्र घाबरून स्तब्ध राहिले, पण परशुरामांनी वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि आईचे शीर कापले. हे पाहून जमदग्नी प्रसन्न झाले आणि परशुरामांना वर मागायला सांगितले. परशुरामांनी मागितले, आईला पुन्हा जिवंत करा. जमदग्नींनी तसे केले. परंतु सहस्रार्जुनाच्या पुत्रांनी सूळ घेण्याचे ठरवले होते. एकदा परशुराम आश्रमात नसताना सहस्रार्जुनाच्या पुत्रांनी आश्रमावर हल्ला केला आणि जमदग्नी ऋषींचा वध केला. देवी रेणुकेने हाहाकार केला. जेव्हा परशुराम परतले, तेव्हा त्यांनी ही दुःखद बातमी ऐकली. त्यांनी एक भयंकर प्रतिज्ञा केली, मी या पृथ्वीवरून दुष्ट क्षत्रियांचे नावही शिल्लक राहू देणार नाही. आणि त्यांनी आपले परशु उचलले. त्यांनी सबंध पृथ्वीवर फिरत 21 वेळा क्षत्रिय राजांचे उच्चाटन केले. हे 21 वेळा का? कारण सहस्रार्जुनाच्या वंशजांची 21वी पिढी त्यांनी नष्ट केली असे सांगितले जाते. हे ऐकून अत्यंत क्रूर वाटेल, पण इथे एक महत्त्वाचा संदेश आहे. परशुरामांनी केवळ दुष्ट, अत्याचारी क्षत्रियांना नष्ट केले, सज्जनांना नाही. धर्मरक्षणासाठी, अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी परशुरामांचे कार्य होते. या युद्धानंतर त्यांनी पृथ्वी महर्षी कश्यपांना दान दिली. याला भूदान म्हणतात. स्वतःसाठी काहीही न ठेवता सर्व दान करणारे परशुराम म्हणजे त्यागाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. रामायणात एक प्रसिद्ध प्रसंग आहे. जेव्हा श्रीरामांनी सीता स्वयंवरात शिवधनुष्य तोडले, तेव्हा परशुरामांना हे समजले. ते अत्यंत संतप्त होऊन आले. त्यांना वाटले की हे कोण महाबलवान आहे ज्याने शिवाचे धनुष्य तोडले? परशुरामांनी श्रीरामांना आव्हान दिले, जर खरेच बलवान आहात तर हे विष्णूचे वैष्णवास्त्र चढवा. श्रीरामांनी ते धनुष्य उचलले आणि सहजपणे त्यावर बाण चढवला. परशुरामांना तेव्हा समजले की हे साधारण राजकुमार नाहीत, हे साक्षात विष्णूचे अवतार आहेत. त्यांनी श्रीरामांना नमस्कार केला आणि आशीर्वाद दिले. परशुराम हे 7 चिरंजीवांपैकी एक आहेत. अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम. ते आजही पृथ्वीवर आहेत असे मानले जाते. महेंद्र पर्वतावर ते तप करत असतात. अक्षय तृतीयेला परशुराम जयंती साजरी होते. या दिवशी त्यांचे मंदिरे फुलांनी सजवली जातात, विशेष पूजा होतात. परशुराम हे आपल्याला शिकवतात, धर्मासाठी, न्यायासाठी निडरपणे उभे राहा, मग वाट्याला काहीही येऊ. हिंदू कालगणनेनुसार वेळ 4 युगांत विभागली आहे: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग.
हे 4 युग मिळून एक महायोग बनतो. सत्ययुग सर्वात मोठे 17,28,000 वर्षे, त्रेतायुग 12,36,000 वर्षे, द्वापर 8,24,000 आणि कलियुग 4,32,000 वर्षे. आपण सध्या कलियुगात आहोत. कलियुगाची सुरुवात महाभारत युद्धानंतर झाली, साधारण 5,000 वर्षांपूर्वी. कलियुगात धर्म, सत्य, दया, प्रेम या गोष्टी कमी होत जातात आणि अधर्म, असत्य, स्वार्थ वाढतो. परंतु सत्ययुग हे याच्या अगदी विरुद्ध होते. सत्ययुगात, ज्याला कृतयुग असेही म्हणतात, माणूस पूर्णतः सद्गुणी होता. त्याचे आयुष्य 1,00,000 वर्षे असे. रोग, वृद्धत्व यांचा त्रास नव्हता. लोक तेजस्वी, बलवान आणि आनंदी होते. सत्ययुगात धर्म 4ही पायांवर उभा असे: सत्य, दया, तप आणि दान. कोणालाही कशाचीही कमतरता नव्हती. गायी भरपूर दूध देत, झाडे वर्षभर फळे देत, नद्या शुद्ध पाण्याने भरलेल्या असत, सर्व जीव एकत्र शांतीने नांदत. पृथ्वी म्हणजे एक स्वर्गच होती. सत्ययुगात पाप म्हणजे काय हे कोणाला माहीतही नव्हते. चोरी, हिंसा, असत्य या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या. लोक वेदशास्त्र जाणत, सर्व देव प्रत्यक्ष दर्शन देत. हा युग म्हणजे पृथ्वीवरील स्वर्णकाळ होता. अशा पवित्र, उज्ज्वल, दिव्य सत्ययुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयेचा दिवशी झाला असे पुराणे सांगतात. म्हणूनच या दिवसाला सत्ययुगाची स्मृती म्हटले जाते. या दिवशी पूजा अर्चा केल्याने आपल्या जीवनात सत्ययुगाचे गुण, सत्य, दया, दान येतात असे मानले जाते. अक्षय तृतीयाच्या अनेक कथा आहेत. त्यातील एक आहे गंगावतरण. स्वर्गातून पृथ्वीवर आलेली पवित्र नदी. राजा सगराची कथा. ही कथा सुरू होते सूर्यवंशी राजा सगराशी. राजा सगर हे एक महापराक्रमी आणि धर्मशील राजे होते. त्यांना 2 राण्या होत्या, केशिनी आणि सुमती. केशिनीला 1 पुत्र झाला, असमंजस, आणि सुमतीला झाले 60,000 पुत्र. असमंजस हा दुर्वर्तनी होता, म्हणून सगराने त्याला राज्यातून हाकलले. राजा सगराने अश्वमेध यज्ञ सुरू केला. या यज्ञाचा घोडा जगभर फिरतो आणि जेथे जातो तेथील राजाने एकतर घोडा परत करावा किंवा युद्ध करावे. सगराचा घोडा सगळ्या दिशा जिंकत फिरत होता. 60,000 पुत्रांचा अंत. इंद्राने हे पाहिले आणि त्याला भीती वाटली की सगराचे साम्राज्य इंद्रलोकाला धोका निर्माण करेल. इंद्राने कपट करून घोडा चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमाजवळ सोडला. त्यावेळी कपिल मुनी गाढ ध्यानात होते. सगराने आपल्या 60,000 पुत्रांना घोडा शोधायला पाठवले. ते सर्वत्र शोधत शोधत कपिल मुनींच्या आश्रमात आले. घोडा तेथे दिसला. त्यांना वाटले कपिल मुनींनीच घोडा चोरला. ते गोंगाट करू लागले. ध्यानमग्न कपिल मुनींचे ध्यान भंग पावले. कपिल मुनींनी डोळे उघडले आणि त्यांच्या त्या तेजस्वी दृष्टिपातातच 60,000 पुत्र जळून भस्मसात झाले. एका क्षणात 60,000 जीव संपले. ही एक अत्यंत दुःखद घटना होती. सगराचे 60,000 पुत्र भस्म झाले आणि त्यांचे आत्मे मुक्त झाले नाहीत. त्यांचे उद्धार व्हायला हवे होते, परंतु त्यांचे उद्धार होणार कसे? कपिल मुनींनी सांगितले की जर गंगेचे जल या भस्मावर पडले तर त्यांना मोक्ष मिळेल. पण गंगा त्यावेळी स्वर्गात होती. ती पृथ्वीवर कशी येणार? सगराचे नातू अंशुमान यांनी तप केले. त्यांचे पुत्र दिलीप यांनी तप केले, पण यश आले नाही. शेवटी दिलीपाचे पुत्र भगीरथ यांनी एक अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. भगीरथांनी वर्षानुवर्षे एका पायावर उभे राहून एका हाताने आकाशाकडे पाहत कठोर उपवास करत ब्रह्मदेवाची उपासना केली. त्यांच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने सांगितले, गंगा पृथ्वीवर येईल, पण तिचा प्रचंड वेग सहन करण्याचे सामर्थ्य कोणातही नाही. शिव भगवानांना विनंती करा. शिवाचे गंगाधारण. भगीरथाने आता शिवभगवानांची कठोर उपासना केली. शिव प्रसन्न झाले. ते म्हणाले, मी गंगेला माझ्या जटान धारण करीन. भगीरथाने गंगेला पृथ्वीवर येण्याची विनंती केली. गंगा स्वर्गातून अत्यंत वेगाने खाली आली. शिवाने गंगेला आपल्या जटान झेलले. गंगेला खूप अभिमान होता. मी इतक्या वेगाने येईन की शिवाला सुद्धा माझा वेग सहन होणार नाही. पण शिवाच्या जटान गंगा हरवली. ती बाहेर पडेना. भगीरथाने पुन्हा शिवाची उपासना केली. तेव्हा शिवाने जटांमधून गंगेला हळूहळू पृथ्वीवर सोडले. गंगा पृथ्वीवर आली, भगीरथाच्या मागे मागे चालत. भगीरथाने गंगेला कपिल मुनींच्या आश्रमाकडे नेले. गंगाजल त्या 60,000 भस्मावर पडले आणि सगराच्या 60,000 पुत्रांना मोक्ष मिळाला. भगीरथाने जे अशक्य वाटे ते साध्य केले. म्हणूनच कठोर परिश्रमाने साध्य केलेल्या गोष्टीला भगीरथ प्रयत्न असे म्हणतात.
गंगावतरणाचा हा शुभ दिवस अक्षय तृतीयाच होती असे काही ग्रंथ सांगतात. म्हणून या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. पुढील कथा आहे महाभारतात वनपर्वात अक्षय पात्राची कथा येते. द्यूतात हरल्यानंतर पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाची शिक्षा झाली. 5 पांडव, द्रौपदी आणि त्यांच्यासोबत अनेक ऋषीमुनी, ब्राह्मण, भक्त वनवासात निघाले. वनात रोज इतक्या सगळ्यांना भोजन घालणे हे एक मोठे आव्हान होते. युधिष्ठिर खूप काळजीत पडले. त्यांनी सूर्यदेवाची कठोर उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी युधिष्ठिराला एक अक्षय पात्र दिले. हे अक्षय पात्र म्हणजे एक जादुई भांडे. जोपर्यंत द्रौपदीने भोजन घेतलेले नाही तोपर्यंत त्या भांड्यात अन्न संपत नाही. द्रौपदीने जेवण केले की त्या दिवशी भांडे रिकामे होई. या भांड्यामुळे रोज सगळ्यांना भरपूर जेवण मिळे. परंतु एके दिवशी एक मोठे संकट आले. दुर्वास ऋषी, जे अत्यंत तापट आणि लवकर शाप देणारे म्हणून प्रसिद्ध होते, ते आपल्या हजारो शिष्यांसह पांडवांकडे आले. ते स्नानाला नदीवर गेले होते आणि म्हणाले, आम्ही स्नान करून येतो, नंतर भोजन करू. त्याच दिवशी द्रौपदीने भोजन घेतले होते आणि अक्षय पात्र रिकामे झाले होते. दुर्वास ऋषींसाठी आता अन्न कोठून आणणार? जर दिले नाही तर दुर्वास शाप देतील. द्रौपदी प्रचंड घाबरली. काय करावे? श्रीकृष्णाचे आगमन. द्रौपदीने मनोमन श्रीकृष्णाचा धावा केला. हे केशवा, हे माधवा, धावा. आणि श्रीकृष्ण लगेच प्रकट झाले. त्यांनी द्रौपदीला विचारले, काय झालं? काळजीत का दिसतेस? द्रौपदीने सगळी हकीकत सांगितली. कृष्ण म्हणाले, अगं, मला खूप भूक लागली आहे. आधी मला काहीतरी खाऊ घाल. द्रौपदी म्हणाली, हे काय? भांडे रिकामे आहे, काहीही नाही. कृष्ण म्हणाले, नीट बघ, भांड्याच्या कोपऱ्यात काही आहे का? द्रौपदीने भांडे धुतले तेव्हा त्याला थोडे भात चिकटले होते. ते कृष्णाने खाल्ले. त्या एका घासाने, साक्षात जगदात्म्याने जेव्हा एक घास घेतला तेव्हा सर्व विश्व तृप्त झाले. दुर्वास ऋषी आणि त्यांचे सर्व हजारो शिष्य नदीकाठी तृप्त झाले. पोट भरले म्हणत ते परत गेले. पांडव वाचले. हे अक्षय पात्र अक्षय तृतीयेचेच प्रतीक आहे. या दिवशी केलेले दान, दिलेले अन्न हे कधीही नष्ट होत नाही. ते अक्षय पात्रासारखे सदैव भरलेले राहते. पुढील कथा आहे कुबेर आणि लक्ष्मी, धनाचे अक्षय वरदानाची. कुबेर हे यक्षांचे राजे आणि देवांचे खजिनदार आहेत. ते उत्तर दिशेचे दिक्पाल आहेत. अलकापुरी हे त्यांचे नगर आहे, जे हिमालयावर आहे. ते ब्रह्मदेवाचे नातू आणि ऋषी विश्रव्याचे पुत्र आहेत. कुबेराच्या भांडारात अमाप संपत्ती आहे. पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, खर्व, शंखू या 9 निधींचे ते स्वामी आहेत. जो कुबेराची पूजा करतो त्याला धनाची कमतरता राहत नाही असे मानले जाते. एकदा कुबेराने अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवीची विधिवत पूजा केली. त्यांनी विविध फुले, फळे, सोन्याची नाणी, रत्ने अर्पण केली. त्यांची भक्ती इतकी पूर्ण होती, इतकी शुद्ध होती की विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न झाले. लक्ष्मीदेवीने वर दिला, आजपासून तुझ्या भांडारातील संपत्ती कधीही कमी होणार नाही. तू सदैव धनपती राहशील. विष्णूंनी सांगितले, आजचा दिवस अक्षय तृतीया, जो कोणी या दिवशी लक्ष्मी आणि माझी पूजा करेल त्याला धन समृद्धीचा आशीर्वाद मिळेल. तेव्हापासून अक्षय तृतीयेला लक्ष्मी कुबेर पूजनाची परंपरा सुरू झाली. या दिवशी व्यापारी वर्ग नवी खातेवही सुरू करतो. श्री गणेशाय नमः लिहून नवीन वर्षाचा व्यापार सुरू करतो. नवीन व्यवसाय या दिवशी सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. एक आणखी महत्त्वाची कथा आहे जी अक्षय तृतीयेशी जोडलेली आहे. महाभारतात द्यूतसभेत दुर्योधनाने पांडवांना हरवले. दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी द्रौपदीने श्रीकृष्णाचे नाव घेतले. श्रीकृष्णाने आपल्या दिव्य शक्तीने द्रौपदीला अनंत वस्त्रे पुरवली. दुःशासन थकला, पण वस्त्रांचा अंत झाला नाही. कारण श्रीकृष्ण हे साक्षात परमात्मा आहेत आणि परमात्म्याचे दिव्य वस्त्र, त्याची कृपा अक्षय आहे, कधीही संपत नाही. या कथेचा संदेश आहे, जेव्हा आपण पूर्ण शरणागतीने ईश्वराला स्मरतो तेव्हा ईश्वर नक्की धावतो. ती शरणागती, ती भक्ती ही अक्षय आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी ही भावना मनात ठेवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठा, स्नान करा. शक्य असल्यास नदी स्नान उत्तम. घरात गंगाजल असेल तर स्नानाच्या पाण्यात मिसळा. स्वच्छ पिवळी किंवा पांढरी वस्त्रे परिधान करा. देवघरात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करा. पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर यांनी अभिषेक करा.
पिवळी फुले, झेंडू, शेवंती अर्पण करा. धूप, दीप, कापूर लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपा. विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्र पठण करा. दानाला या दिवशी सर्वाधिक महत्त्व आहे. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, विद्यादान, औषधदान, सर्व प्रकारचे दान या दिवशी करा. उन्हाळ्यात पाण्याची बाटली, ताक, लिंबू पाणी हेही दान आहे. मित्रांनो, आपण आज इतक्या कथा ऐकल्या. प्रत्येक कथेत एक सामायिक धागा आहे, अक्षयतेचा धागा. परशुरामांचे त्याग अक्षय आहे, गंगेची पवित्रता अक्षय आहे, सुदाम्याची मैत्री अक्षय आहे, द्रौपदीची भक्ती अक्षय आहे, कृष्णाची कृपा अक्षय आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा जन्मत नाही, मरत नाही. हा आत्मा अक्षय आहे. आपण या अक्षय आत्म्याचे आवरण घातलेलं शरीर आहोत. जेव्हा आपण या सत्याची जाणीव ठेवतो तेव्हा जीवन बदलते. अक्षय तृतीयेला एक संकल्प करा. मी माझ्या जीवनात अक्षय गुण रुजवणार. प्रेम, दया, करुणा, सत्य, दान हे गुण आत्मसात केले तर जीवन खऱ्या अर्थाने अक्षय बनेल. सोने हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. सुवर्ण कधीही गंजत नाही, नष्ट होत नाही. ते अक्षय आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. जे अक्षय आहे त्या दिवशी अक्षय वस्तू घेणे यात सखोल अर्थ आहे. भारतात या दिवशी सोन्याची मागणी सर्वाधिक असते. लोक दागिने, नाणी, डिजिटल गोल्ड खरेदी करतात. जे सोने विकत घेऊ शकत नाहीत ते चांदी, पितळ किंवा नवीन भांडी खरेदी करतात. महत्त्वाचे आहे ती भावना, घरात नवीन शुभ वस्तू आणायची. विवाह आणि गृहप्रवेशाचे मुहूर्त. अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त असल्याने विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नवा व्यवसाय या सर्वांसाठी हा दिवस अत्यंत उचित आहे. या दिवशी पंचांग पाहण्याची गरज नाही. देशभरात या दिवशी विवाहांची संख्या प्रचंड असते. आधुनिक जीवनात अक्षय तृतीया. आजच्या युगात अक्षय तृतीयेचा संदेश अधिकच प्रासंगिक आहे. डिजिटल दान, ऑनलाईन मदत, NGOद्वारे समाजसेवा या माध्यमातूनही पुण्य मिळवता येते. स्टार्टअप्स, नवे उद्योग या दिवशी सुरू होतात. नव्या घराचे, नव्या कारचे सौदे होतात. पर्यावरणाच्या दृष्टीने आज एक झाड लावा, पाण्याची बचत करण्याचा संकल्प करा, प्लास्टिक वापर कमी करा. हे हरित दान आहे, भावी पिढ्यांसाठी केलेले अक्षय दान. मित्रांनो, आज आपण खूप काही जाणून घेतले. परशुरामांचा पराक्रम, सत्ययुगाचे वैभव, भगीरथाचा दृढ संकल्प, सुदाम्याची निस्सीम भक्ती, अक्षय पात्राचा चमत्कार, कुबेराचे वरदान, ऋषभदेवांचे महान तप या सर्व कथांनी आपले मन समृद्ध झाले असेल. अक्षय तृतीया म्हणजे एक नवीन सुरुवातीचा दिवस आहे. या दिवशी एक संकल्प करा. मी माझ्या जीवनात अक्षय गुण रुजवणार. मी दान करणार, सेवा करणार, प्रेम देणार आणि सत्य जगणार. लक्षात ठेवा, सोने खरेदी करणे हे एक परंपरा आहे, पण दान करणे हे सणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आज एखाद्या गरजूला जेवण द्या, एखाद्या मुलाला पुस्तक द्या, एखाद्या वृद्धाला आधार द्या. हे तुमचे अक्षय कर्म ठरेल. सर्वांना अक्षय तृतीयेच्या अनंत शुभेच्छा. तुमचे जीवन लक्ष्मीच्या कृपेने भरभरून बहरो. परशुरामांच्या पराक्रमाने धाडसी व्हा. सुदाम्याच्या निर्मळ भक्तीने मन समृद्ध व्हा. हीच मनापासून प्रार्थना. जय विष्णू, जय लक्ष्मी, जय परशुराम, जय गंगामाई. अक्षय या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे जी कधीही नष्ट होत नाही, जे सदैव टिकते, जी शाश्वत आहे. आणि तृतीया म्हणजे 3, म्हणजेच महिन्याचा 3रा दिवस. वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षाची तृतीया तिथी म्हणजेच अक्षय तृतीया. हिंदू पंचांगानुसार हा दिवस वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. बाकी मुहूर्त आहेत गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडवा अर्धा मुहूर्त म्हणून. म्हणजेच अक्षय तृतीया हा एक संपूर्ण शुभ मुहूर्त आहे, ज्यावर कोणतेही मांगलिक कार्य, विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, सोने खरेदी अगदी निर्भयपणे करता येते. पंचांग पाहायची गरज नाही, कारण हा दिवस स्वतःच एक स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. या दिवशी सूर्य उच्च राशीत मेष राशीत असतो आणि चंद्र उच्च राशीत वृषभ राशीत असतो. दोन्ही ग्रह एकाच वेळी उच्च असणे हे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानले जाते. जेव्हा सूर्य आणि चंद्र दोघेही आपापल्या उच्च राशींत असतात तेव्हा विश्वात एक विशेष ऊर्जा निर्माण होते आणि त्या दिवशी केलेल्या चांगल्या कार्यांचे फळ अनेक पटींनी वाढते असे शास्त्र सांगते. अक्षय तृतीया हा सण केवळ धार्मिक नाही तर कृषी संस्कृतीशीही खोलवर जोडलेला आहे.
वैशाख महिन्यात उन्हाळ्याचा कडाका असतो आणि या काळात शेतकरी पेरणीची तयारी करतो. काही भागांत अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिली नांगरणी केली जाते. याला आखा तीज असेही म्हणतात. राजस्थानात आखा तीज हा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या दिवशी शेतकरी नवीन बियाणे पेरतो, गाईला वाहन म्हणून नांगरणीस जुंपतो आणि नव्या पिकाची प्रार्थना करतो. हे एक पर्यावरणीय संतुलनाचेही प्रतीक आहे. याशिवाय या दिवशी वनस्पती लावणे, फळझाडे लावणे हेही पुण्यकाळी मानले जाते. एक वृक्ष दशपुत्र समान असे शास्त्र सांगते. म्हणूनच आज आपणही एखादे झाड लावण्याचा संकल्प करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेसाठी काय करावे ते आता आपण जाणून घेऊया. हा दिवस सकाळी लवकर उठण्यापासून सुरू होतो. पहाटे उठा, शौचादी झाल्यावर स्नान करा. शक्य असल्यास नदीत जाऊन स्नान करा. गंगा, गोदावरी, कृष्णा किंवा कोणत्याही पवित्र नदीत. नदी उपलब्ध नसल्यास घरी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळा. स्नानानंतर स्वच्छ, शुभ्र किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढा. तुळशीच्या रोपाला पाणी घाला आणि नमस्कार करा. दिवसाची सुरुवात ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने करा. पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे पिवळी फुले, विशेषतः झेंडू, हळद, कुंकू, अक्षता म्हणजे अखंड तांदूळ, फळे, मिठाई, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, गंगाजल, उदबत्ती, कापूर, दिवा, तुळशीची पाने, सोनं किंवा चांदीची वस्तू जवळ ठेवावी. या दिवशी भगवान विष्णूची पूजा विशेष फलदायी मानली जाते. विष्णूच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दीप लावा, फुले वाहा, पंचामृताने अभिषेक करा. विष्णू सहस्रनाम, विष्णू पूजा मंत्र किंवा भगवद्गीतेचे पाठ करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र किमान 108 वेळा जपावा. हे जप माळेवर करावेत. लक्ष्मीपूजन. लक्ष्मीदेवीची पूजा या दिवशी अत्यंत महत्त्वाची आहे. तिजोरी, पैशांचे पाकेट, खातेवही यांची पूजा करा. लक्ष्मीसमोर दिवा लावा, कमळाची फुले अर्पण करा. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्म्यै नमः हा मंत्र जपा. दान. या दिवसाचे सर्वात महत्त्वाचे कार्य. अक्षय तृतीयेला दान देणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य मानले जाते. या दिवशी केलेले दान अक्षय होते, म्हणजेच त्याचे पुण्य कधीही नष्ट होत नाही. दान म्हणजे केवळ पैसे देणे नव्हे, वेळ, श्रम, प्रेम, अन्न, वस्त्र सर्व काही दान होऊ शकते. या दिवशी विशेषतः अन्नदान करावे, गरजूंना जेवण द्यावे. जलदान. उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी देणे. वस्त्रदान. गरजूंना कपडे द्यावेत. विद्यादान. मुलांना पुस्तके, शिक्षणाचे साहित्य द्यावे. औषधदान. आजारी लोकांना औषधे द्यावीत. गोदान किंवा गायींना चारा देणे हेही या दिवशी खूप पुण्यकारी मानले जाते. आता आपण या सणाच्या आध्यात्मिक खोलीत जाऊया. अक्षय तृतीया केवळ बाह्य उपासनेचा सण नाही, हा आंतरिक परिवर्तनाचाही दिवस आहे. अक्षय म्हणजे काय? जे कधीही नष्ट होत नाही. आपल्या आत्म्याचे स्वरूप अक्षय आहे. आत्मा जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा कधीही जन्मत नाही, कधीही मरत नाही. हेच अक्षयत्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण बाह्य दानाबरोबरच आंतरिक दानही करायला हवे. म्हणजे क्रोध सोडून द्या, लोभ सोडून द्या, अहंकार सोडून द्या. दुसऱ्याला क्षमा करा, जुने वैर विसरा. हे आंतरिक दान हे बाह्य दानापेक्षाही जास्त मूल्यवान आहे. एक गोष्ट सांगतो. एकदा एक श्रीमंत माणूस गुरूंकडे गेला आणि म्हणाला, मी अक्षय तृतीयेला खूप सोनं दान केलं, खूप पैसे दिले, मग मला शांती का मिळत नाही? गुरूंनी सांगितले, तुम्ही बाहेरचे दिले पण आतले राखून ठेवले. क्रोध, मत्सर, अहंकार हे सोडून द्या, तेव्हाच खरी शांती मिळेल. हाच अक्षय तृतीयेचा खरा संदेश आहे. आत्म्याच्या अक्षय स्वभावाशी जोडून घ्या. क्षणभंगूर गोष्टींच्या मागे धावणे सोडा. प्रेम, दया, करुणा हे अक्षय गुण आत्मसात करा. अक्षय तृतीयेचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांत आढळतो. स्कंदपुराण, भविष्यपुराण, मत्स्यपुराण आणि पद्मपुराण यांत या तिथीचे विस्तृत वर्णन आहे. स्कंदपुराणात सांगितले आहे, वैशाखे शुक्ल पक्षे तु तृतीया अक्षया मता तस्याम दत्तम हुतम जप्तम अक्षयम भवती ध्रुवम. म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला केलेले दान, हवन आणि जप हे नक्कीच अक्षय होते. भविष्यपुराणात या दिवशी स्नान, दान, जप, तप, श्राद्ध आणि पितृतर्पण यांचे महत्त्व विस्तृतपणे सांगितले आहे. महाभारतात वनपर्वात याचा उल्लेख आहे. पांडवांनी वनवासात असताना या दिवशी विविध दानधर्म केल्याचे वर्णन आहे. रामायणात परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला झाल्याचा उल्लेख आहे.
वाल्मिकी रामायण आणि आनंद रामायण दोन्हींत हे सांगितले आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.